विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे। अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेतेपदी कोण असेल याबाबत चर्चा रंगलेली आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं। विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीची दाणादाण उडाली। विरोधी पक्षांसाठी आवश्यक असणारं संख्याबळ सुद्धा विरोधी पक्षांकडे नाही। विरोधी पक्षात तीन पक्ष आहेत आणि त्या तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी सुद्धा अजिबात बहुमत नाही विरोधी पक्ष निवडण्याकरता। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय की विरोधी पक्षनेते पदाकरता अद्याप अर्ज आलेला नाही। विरोधकांकडून विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज आला की त्यावर विचार केला जाईल असं नार्वेकर म्हणाले। तर विधानसभा अध्यक्षात विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं। अधिवेशन सुरू होतंय, विरोधी पक्ष नेत्यासाठी तुमच्याकडे संख्याबळ नाही, नार्वेकर म्हणतात अजून अर्ज आलेला नाही। काय महाविकास आघाडी विरोधी पक्ष नेत्यासाठी काही प्रयत्न करणार? बघा, आता सगळे विरोधी पक्षाचे लोक नागपूरला जातील। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा नागपूरला निघालेले आहेत। तेही जातील, एकत्र बैठक होईल, चर्चा होईल आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल। या अधिवेशनामध्ये आमची एकत्र बैठक होईल आणि चर्चा करून आम्ही ते नाव देऊ। पण भारतीय जनता पक्षाची तयारी आहे का, ते देण्यासाठी तयार आहेत का? विरोधी पक्षनेतेपद देवेंद्रजी तयार आहेत का, हे पहिले त्यांना विचारू आणि मग नाव देऊ। आम्ही परवा पण सांगितलं की आम्ही तिन्ही पक्षाचे सगळे नेते बसू आणि त्याच्यामध्ये एकमताने एक नाव आम्ही त्यांना देऊ विधानसभा अध्यक्षाला। राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी ज्या दिवशी अध्यक्षाच्या निवडीचा जो फॉर्म भरायचा दिवस होता त्या दिवशी आम्ही भेटलो। मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि त्याच्यातला मार्ग निघेल आणि आम्ही आता तिन्ही पक्ष येत्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या बद्दलची भूमिका बसून आम्ही निर्णय घेऊ। तुम्ही विरोधी पक्ष नेता बनण्या एवढं सुद्धा बहुमत तुम्हाला आलं नाहीये, मागणी काय करता? मागणी करायची वेळ का पडली तुम्हाला? विरोधी पक्ष नेता बनण्याकरता मागणी करण्याची गरज का पडली? तुम्ही आपला जन्मत गमावलेला आहे। विरोधी पक्षनेता सुद्धा बनू शकत नाही, इतकी परिस्थिती तुमची खराब झाली आहे। राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि या निवडणुकी निकालानंतर राज्यात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीचा आत्मविश्वास कमालीचा दुणावलेला आहे। तर महाविकास आघाडीला पराभवाचा मोठाच धक्का बसलेला आहे। राज्यात आता भाजप महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे। भाजपकडून मिशन लोटस सुरू करण्यात येणार आहे असं सूत्रांकडून कळत आहे। लवकरच मवियातील खासदार राजीनामा देण्याची शक्यता असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं पूर्ण यापूर्वी फोडलेले एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना। ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे ते ऑपरेशन डर होतं। पळून गेले घाबरून, भीती दाखवायची आणि पळवायचं आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे, तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची, हे यांचे धंदे आहेत। नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही। ऑपरेशन लोटस म्हणजे या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायची नसेल, तसाही लोकशाही आहे कुठे? माणसाचा फ्रीडम हा संपलेला आहे। अशा स्थितीमध्ये ऑपरेशन लोटस करायचा हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल, पैशाच्या भरोशावर, सत्तेच्या भरोशावर खोके देऊन, तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल। दरम्यान ऑपरेशन लोटसची चर्चा चंद्रशेखर बावनकुळेंनी फेटाळून लावलेली आहे। त्यांचे माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे। आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही।
आम्ही कधी ऑपरेशनमध्ये पडतही नाही आणि ईडी सीबीआयचा नेहमीचा त्यांचा रोना आहे हा. आम्ही कधी ईडी सीबीआयकडे गेलोही नाही, कधी आमचा त्याचा संबंधही नाही. तपास यंत्रणा आपलं काम वेगळं करतात. पण आपलं अपयश म्हणजे महाविकास आघाडीचं अपयश काय आहे की त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही. त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत. ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही. माळशिरसमधील मार्कडवाडीमध्ये महायुतीच्या नेत्यांची सभा झाली. यावेळी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जहरी शब्दात टीका केली. या टीकेचा संजय राऊतांनी समाचार घेतला. शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल अशी विधाने शोभतात का, असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं. शरद पवार ज्येष्ठ नेते असून त्यांच्यावर टीका करणं अयोग्य आहे. शरद पवारांवर टीका करणाऱ्यांचं समर्थन पक्ष करत नाही, तसंच टीका करणाऱ्यांना योग्य समज देऊ असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांना शोभतं का आहे की तुमचे लोक अशा प्रकारे जाऊन शरद पवार साहेबांविषयी भाषा वापरतात, धमक्या देतात? देवेंद्रजींनी सांगावं की माझ्या पाठिंब्याने हे बोलतायत, मग आम्ही बघू. जी भाषा वापरली जाते तुमच्या लोकांकडून माननीय पवार साहेबांविषयी, देवेंद्रजींनी स्पष्ट करावं, होय मी त्यांना सांगितलं ही भाषा वापरा. शरद पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत. त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका नक्की वेगळी आहे. पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही. आम्ही जे या पद्धतीचं वक्तव्य करतायत त्यांना योग्य समज देऊ. पण पवार साहेबाबद्दल सन्माननीय जे आहे या लोकांबद्दल कोणत्याही पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, या राज्याला ज्यांचं नेतृत्व लाभलं आहे, अशा कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर आमच्या पक्षातल्या लोकांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे यावर आम्ही याच्यामध्ये दखल घेणार आहोत. मंत्रिमंडळ विस्तार पहिल्यांदाच नागपुरात होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या एक दिवस आधी किंवा पूर्वसंध्येला विस्तार होऊ शकतो. नवी दिल्लीमध्ये मंत्रिमंडळाच्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होईल. भाजपच्या वाट्यातील केवळ 2च खाती मित्रपक्षांना जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यापूर्वी इतिहासात एकदाही उपराजधानी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम झालेला नाही. यावेळेला तो कदाचित होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्र्यापासून निर्णय करतील. यामध्ये पक्षाचा काही फार हे याच्यामध्ये चर्चा नाही. मान्य मुख्यमंत्रीकडे आहेत सर्व पद आता, म्हणजे मान्य मुख्यमंत्री सुद्धा गृहमंत्री आहेत सध्या. त्यामुळं जोपर्यंत ते मुख्यमंत्र्याकडे आणि मुख्यमंत्री एक पद्धतीने करतायत.